गडचिरोली जिल्ह्यामध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू केली आहे। राजकीय पक्ष, संघटना, त्याचबरोबर नागरिकांचे मोर्चे, आंदोलन, सभा या सगळ्यावर बंदी असणार आहे। 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेतला गेलेला आहे असं समजतंय। 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिक यांच्याकडून धरणे, मोर्चे, आंदोलन, सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी अविशांत पंडा यांनी आता काही कठोर निर्णय लागू केलेले आहेत। 15 दिवस जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत। एक मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी गडचिरोलीमध्ये घेतली जाते। 15 दिवसांसाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। आशिष, जमावबंदीचा आदेश लागू करण्यामागे नेमकं काय कारण आहे आणि त्याच्या नियोजनासंदर्भात नेमकी काय आखणी केली गेली आहे? नक्कीच येत्या 1 मेला महाराष्ट्र दिवसाच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष किंवा संघटना असतील त्यांच्याकडून जे आहे धरणे, मोर्चे, आंदोलन किंवा सभा वगैरे करण्यात येऊ शकतात। आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचा सुद्धा दौरा जे आहे ते 1 मेला आहे। या अनुषंगाने कुठलीही अनुचित घटना घडता कामा नये म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने एक 15 दिवसाचा जमावबंदी आदेश जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात लागू करण्यात आलेला आहे। आणि या जमावबंदी आदेशामध्ये शस्त्रास्त्र असतील, दाहक किंवा स्फोटक पदार्थ असतील, क्षेपणास्त्र वगैरे असतील, ते या सर्व उपकरणे जे आहे ते बाळगण्याची मनाई करण्यात आलेली आहे। आणि मुख्य म्हणजे यामध्ये एक 4 ते 5 नागरिक जे आहेत ते एकत्र सुद्धा जमा होऊ शकत नाही। विना परवानगी पोलीस उपअधीक्षक यांच्या परवानगीशिवाय कुठलेही कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात येऊ नये असे माहिती जी आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे। जी आशिष, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।